पुढची बातमीबाबत भाजपच्या जनसंपर्क कार्यालय परिसरामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं। पालघरमध्ये भाजप कार्यकर्ते आपापसात भिडले। भर रस्त्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती। महिलेला सुद्धा मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। अशोक अंभुरे यांनी पालघर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तिकिटासाठी पैसे मागितल्याचा महिलेचा आरोप आहे। अशोक अंभुरे यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर पालघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। वाद मिटवण्यासाठी रात्री उशिरा खासदारांची पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा धाड घेण्यात आली होती। पालघरमध्ये भाजपचे कार्यकर्ते आपापसात भिडलेले होते। आगामी निवडणुकांच्या काळामध्ये सध्या प्रत्येक ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। भाजपच्या जनसंपर्क कार्यालय परिसरामध्ये ही फ्रीस्टाईल हाणामारी झाली। या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल सुद्धा झालेला आहे। पालघरमधली ही घटना आहे। भर रस्त्यामध्ये कार्यकर्त्यांमध्येच हाणामारी झाल्याचं चित्र होतं। पैसे मागितल्याच्या कारणावरून ही वाद आणि ही हाणामारी झाल्याचं दिसतंय। एका महिलेला सुद्धा मारहाण करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विनायक पवार सध्या आपल्या सोबत आहे। विनायक, हा फक्त पैशांचाच वाद होता की काही आपापसातले सुद्धा वाद होते या कार्यकर्त्यांचे? सिद्धेश, नक्कीच हा जो वाद जो आहे पालघरमध्ये सध्या नगर परिषद निवडणूक सुरू आहे। यामध्ये जी भाजप कार्यकर्ते दोन्ही आहेत ते तिकीटवरून अगोदर वाद असल्याची प्राथमिक माहिती मिळते। त्यानंतर प्रचार करताना संबंधित उमेदवार आहेत ते त्या ठिकाणी आल्यानंतर हा जो राडा आहे तो झालेला आहे। पण विनायक, या संदर्भामध्ये पोलिसांची काय भूमिका आहे? पोलिसांनी काय या संदर्भामध्ये तपास केलाय का अधिकचा? पोलिसांनी दोन्ही पार्टीवरती गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये विनयभंग त्यासोबत रायटिंग जे आहे तोही दाखल झालेला आहे। आणि सध्या आरोपी जे आहेत त्यांना अटक नाही करण्यात आली, नोटीस दिलेला आहे आणि त्यांना सोडण्यात आलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।